माळवडी न्यूज, नारीचा आवाज, सत्याची ओळख. प्रभाग क्रमांक 17 मध्ये राष्ट्रवादीलाच बहुमत. दादा, आज ज्या पद्धतीने आपण पत्रकार परिषद घेतलेली आहे, पत्रकार परिषद घेण्यापाठीमागचं कारण काय आहे, काय सांगाल? सांगण्याचं कारण एवढंच. नमस्कार, सर्वप्रथम माझं नाव प्रतीक राजेंद्र तुपे. येणाऱ्या होऊ घातलेल्या पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आमच्या काकी सौ संगीता दत्तात्रय तुपे, त्यांच्या समवेत अशोक धाकू कांबळे असतील, हेमलता निलेश मगर असतील, आनंदांना अलकुंटे असतील, हे 4 उमेदवार प्रभाग क्रमांक 17 मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. आमच्या कुटुंबाचा जर परिचय सांगायचं म्हणलं तर 2007 पासून हडपसरचे लोकप्रिय कार्यक्षम आमदार चेतनदादा तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं कुटुंब 2007 पासून सामाजिक राजकीय काही उपक्रम घेत असतं. त्यामध्ये दत्त जयंती असेल, दत्त जयंतीमध्ये 8 दिवसाचा आमचा 1999 पासून आम्ही दत्त जयंतीचा कार्यक्रम घेत असतो. त्या दत्त जयंतीचे कार्यक्रम आम्ही 1999 पासून घेतोय. त्यामध्ये रक्तदान शिबिर असेल, वृक्षारोपणाचे कार्यक्रम असतील, विविध असे सामाजिक कार्यक्रम, लोकोपयोगी उपक्रम आम्ही 1999 पासून राबवत आलेलो आहे. आणि आमदारांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य गोरगरीब जनतेची कामं आम्ही करत असतो. तर ह्याच्यानंतर पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये जनता आपला साथ देईल असं तुम्हाला वाटते का? निश्चितच जनता आम्हाला साथ देईल. येणाऱ्या काळात ही इलेक्शन जी पुणे महानगरपालिकेची 2017ची जी इलेक्शन आहे, ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी इलेक्शन आहे, मी असं म्हणेल. चेतनदादांच्या मार्गदर्शनाखाली जी काय आम्ही विकास कामं केलेली आहेत प्रभाग क्रमांक 17 हडपसर भागामध्ये, त्या विकास कामांच्या जोरावर जनता आमच्या बाजूने कौल देईल असा आम्हाला विश्वास वाटतो. काय या निवडणुकीमध्ये प्रभागातल्या विकास कामाचं विजन आपल्यापाशी आहे, काय करणार? सर्वप्रथम आम्ही महिला सुरक्षा असेल, जी लहान मुलं जी काय व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत त्यांना त्याच्यातून म्हणजे त्यांच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी राबवल्या असतील. कबड्डी सारखे स्पोर्ट्स वगैरे असेल त्या खेळाला प्राधान्य दिलेलं आहे आम्ही. साधना हायस्कूलच्या माध्यमातून बऱ्याच हडपसर भागातील आपल्या बऱ्याच विद्यार्थ्यांची ऍडमिशन दादांच्या मार्फत आमचे काका दत्तात्रय तुपे यांच्या मार्फत होत असतात. ज्येष्ठ नागरिक, महिला सशक्तीकरण आणि बेरोजगार युवा पिढीसाठी काय उपाययोजना आपल्याकडून केलं जाणार आहे, काय सांग? बेरोजगारीसाठी निश्चितच आम्ही काम करणार आहोत. आपल्या भागातील युवा सशक्तीकरण करण्यासाठी आम्ही येणाऱ्या काळात भरपूर काम करणार आहोत. त्यामध्ये रोजगार निर्मितीसाठीचे विविध कॅम्पेन असतील, रोजगार मेळावे असतील, त्या माध्यमातून युवा तरुण लोकांना त्यातून आम्ही रोजगार उपलब्ध करून देण्याच्या संधी निर्माण करणार आहोत. ज्येष्ठ नागरिकांसाठी काय विचार? ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र असेल, वॉकिंग ट्रॅक असेल, ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्यासाठी वगैरे, म्हणजे विरंगुळा म्हणजे बसण्यासाठी किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी भरपूर आपल्याला काही गोष्टी करण्यासारख्या आहेत. माळवडी भागामध्ये एक छोटंसं ग्राउंड, जॉगिंग ट्रॅक वगैरे, त्याच्यातून आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र वगैरे उभं करणार आहोत. महिला सशक्तीकरणासाठी काय विचार केला? महिला सशक्तीकरणासाठी आपण महिला बचत गट असतील, महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे असतील, ह्या गोष्टींसाठी आपण भरपूर काम करणार आहोत. आणि आपल्या भागामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं असेल, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न असेल, या गोष्टीकडे आम्ही प्राधान्याने लक्ष देणार आहोत. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.